नागपूर शहरातील जरीपटका पोलिसांच्या धाडसी कारवाईची एक महत्त्वाची घटना। पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत पेट्रोलिंग करत असताना आर्थिक फायद्यासाठी एमडी पावडर विक्री करणाऱ्या 2 युवकांना ताब्यात घेतले आहे। ही कारवाई पोलीस तपास पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शक्य झाली। 7च्या दरम्यान माहिती मिळाली की आरोपी प्रतीक बोरकर आणि रितेश खोब्रागडे दोन्ही राहणारे बेजनबाग आणि परिसरात राहणारे 2 आरोपी आहेत। ते एमडीचा व्यवसाय करतात आणि ते एमडी विक्रीसाठी शिवमंदिराजवळ मिसळल्यावर तिथे येणार आहेत आणि त्यांच्याजवळ एमडी हा पदार्थ आहे मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीबीची टीम तसेच एनडीपीएस टीम यांनी मिळून एकत्रितपणे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशाखाली तिथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतला असता दोघांकडून साधारण 5.5 ग्रॅम एमडी इतक्या मोठा एमडीचा साठा मिळून आलेला आहे। त्यानंतर त्यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करण्यात आले असून 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। त्या कस्टडीमध्ये त्यांनी ते माल कोणाकडून आणतायत, कोणाला विकतायत इत्यादी भरपूर माहिती त्यांनी आम्हाला दिली असून त्याद्वारे आम्ही इतर आरोपींचा देखील शोध घेत आहोत। जे खाणारे जे त्यांच्याकडून माल विकत घेणारे देखील शोध घेत आहोत, तसेच त्यांना माल पुरवणारे मोठे सप्लायर जे कोण आहेत त्यांचाही शोध घेत आहोत। त्यामध्ये अधिक चौकशी करून आम्ही लवकरच आम्ही काही व्यक्तींना आम्ही अटक करणार आहोत। पुढील तपासाच्या बाबत आपल्याला नंतर अवगत करण्यात येईल। जरीपटका पोलिसांनी दाखवलेली ही धाडसी कारवाई हेच दाखवते की शहरातील युवकांमध्ये होत असलेल्या अवैध कृत्यांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत।